संतही राहतात. ऐका, या विश्वामध्ये संतही राहतात, या विश्वामध्ये तुम्ही आम्ही सुद्धा राहतो आणि याच विश्वामध्ये भगवंत सुद्धा राहतो. पण भगवंताच्या राहण्यामध्ये, संतांच्या राहण्यामध्ये आणि तुमच्या आमच्या राहण्यामध्ये फरक आहे. संत या जगात येतात आणि कार्य करून निघून जातात. भगवान परमात्म्याला आणावं लागतं आणि तुम्हा आम्हाला इच्छा नसली तरी या जगात यावंच लागतं आणि इच्छा नसली तर मरावंच लागतं. कारण हे मृत्यू लोक आहे. आया तासो जावेगा राजा रंक फकीर. राजा असला तरी जावं लागतं, रंक असला तरी जावं लागतं, फकीर असला तरी. येथे केवढाही श्रीमंत माणूस असला तर त्याला हे जगत सोडून जावं लागतं. कोणी म्हणाल आम्ही सरपंच आहे, जावं लागन. आमदार आहे, जावं लागन. नगराध्यक्ष आहे, जावं लागन. सोडाया लागत्याचं. पंतप्रधान जरी असन तर जावं लागन. कुठं भाऊ? पंढरपूरला नाही, डायरेक्ट सोडा. पंतप्रधानाचं भगवान प्रभू रामचंद्राचा बाप होता. कर्मी दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण शयो पावला, वियोग घडला सीता देवी. कुठं पंतप्रधान, कुठं देवाचा बाप. पैसा असला तरी मरण थांबत नाही. कारण या जगातलं त्रिवार सत्य फक्त मरण आहे. मग देवाच्या बापाला जे कर्म चुकलं नाही, जे मरण चुकलं नाही, ते आपल्याला चुकणार नाही का गुमान बाबा? म्हणून जीवन जगत असताना तरुण असो का म्हातारा माणूस असो का स्त्री असो का पुरुष असो का लहान मुलगा असो, माणसांना जीवन जगत असताना दोन गोष्टी ध्यानात ठेवायच्या. कोणत्या कोणत्या? एक, कापसाला भाव कधी येईल? सगळे लोक बाबा त्याच विचारात आहे सध्या. रोज हिंडू आलो मी 10 दिवसापासून. कोणाच्या बी घरात गेलं तर सांगायचं काम नाही, त्याला विचारायचं काम नाही, माऊली कापूस 1 लाख नाही. कशा कळतंय? कोणाच्या घरी जा साडू. ह्या दोन गोष्टींनी ध्यानात ठेवायच्या. कबीर महाराज म्हणतात, दो बात नको मत भूलना, जो चाहे कल्याण, एक मऊत को तुझे भगवान. एक आपल्याला मरण येणार हे विसरायचं नाही आणि एक मरेपर्यंत जगवणारा देव विसरायचं नाही. विठाला केवढाही श्रीमंत माणूस असला तर त्याला मरावंच लागतं. सभी को जाना है स्मशान,
महाराजांकरता एकदा टाळी वाजवा. कधी कधीच असा योग येतो आप्पा, 3च माणसं आहे, एक आणि हे 2 3 लई माणसं नाही इथं. काही काही सप्त्यामध्ये 8 10 10 कलाकार राहतात साडू. वाजवणाराकडं पाहिलं की ते असं वाजवतो, भूम भूम परांडा, भूम भूम परांडा. लय टेम लागून आला पेटाला. आणि मागच्या इकडं पाहिलं, झोपले की बसले. कमी माणसे पण लय गोडे. काय आवाज आहे महाराजांचा, काय प्रमाण दिलं महाराज. सभी को जाना स्मशान, सभी को जाना स्मशान. फक्त जायचं कधी माहित नाही, पण जाणं नक्की. कोण दिवसी यमयेती चालून, कोण दिवसी प्राण जाती घेऊन, कोण दिवसी स्मशानी जाऊन. एकटे राहावे, एकटे राहावे, देव ठेविल तैसे राहावे. म्हणून इच्छा नसली तरी जगात आपल्याला सोडून जावंच लागतं, आणि इच्छा नसली तरी जन्माला यावंच लागतं. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. संतांचं मात्र तसं नाही. संत सोयीच्छेनं या जगात येतात, जातो येतो आम्ही देवाच्या संगात, जातो येतो आम्ही देवाच्या संगात. तुका म्हणे गाल देवना, तुका म्हणे गाल देवना. देवाच्या संगात, देवाच्या संगात, तुका म्हणे जातो येतो आम्ही देवाच्या संगात, तुका म्हणे गात देवनाम. संत स्वतःहून या जगात येतात आणि तुमचं आमच्या जीवनातलं अज्ञानाचं मालिन्य नष्ट करतात. भगवान परमात्म्याचं दर्शन आपल्याला संत घडवतात. भाग्यवान तुम्ही आणि मी. आपला जन्म संतांच्या नंतर झाला. झोपले. माझा आणि तुमचा नवीन परिचय. तुम्हाला कीर्तन आवडतं का तुम्हाला कीर्तन आवडतं मला माहीत नाही, पण हसण्याकरता हा मंडप नाही. जरा बाबा बसले, सगळे तुम्ही जाणकार माणसे. हसायचा हा मंडप नाही, हसण्याचा दुसरा मंडप असतो. या वारकरी संप्रदायात असा नेम आहे, अलिखित नेम आहे की ऐसी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. म्हणून कीर्तनामध्ये विनोद असावा का नसावा? नसावा. पण काय होतं, निखळ कीर्तन केलं का सवय लागली तशी आता लोकायला. हा मला तर लागलीच, पण ऐकणाराला बी लागली. हसण्याकरता कधीच या मंडपात यायचं नाही. कीर्तनात विनोद असावा, पण किती असावा पा. महाराज इथे 8 दिवसापासून, बळीराम महाराज इथे, आमचे श्रीरंग महाराज इथे, शिष्टमुली भया इथे. एखाद्या मावशीच्या मनात असं आलं की बा आता उद्या परवा काला होणार आहे आपला 2-3 दिवसात, महाराज लोक चालल्या जातील. एखाद्या मावशीचं जर मनात आलं आणि त्या मावशीनं जर ह्या 4-5 महाराज लोकांना जर नाश्त्याला घरी नेलं आणि जर पोहे करायचे ठरले, नेऊ नका, समजा फक्त पोहे करायचे ठरले तर त्या 4 महाराजाच्या पोह्यामध्ये मीठ किती असावं मावशी? नेऊ नका, फक्त समजा, कल्पना करा. नेऊ नका, त्याला टाइम नाही. 4 महाराजाला जर नाश्त्याला न्यायचं तर त्याच्यात मीठ किती असावं बोला? पोहे करत नाही कोणीच, अजिबात करू नका. कोण म्हणलं छटाक? 4 माणसाला पोहे किती लागतील भैया? नाही, बरोबर बोलला तो. 4 माणसाला किती पोहे? नेऊ नका, कल्पना करा. पावशेरभर. हा, लयच बळीरामवानं खाल्ले तर अर्धा किलो.
पण त्या पोह्यात मीठ किती लागन अक्का? चवीपुरतं. एवढं सांगणं तुम्हाला तर तुम्ही बोलूच नाही राहिले, नेऊ नका त्याला. मग कीर्तनात विनोद असावा, किती असावा? चवीपुरता. का कीर्तन खालतन महाराज वरत? या 2 तासाच्या वेळेमध्ये या मंडपात तुम्ही आल्यानंतर किमान कीर्तन होईपर्यंत तुमच्या भगवान परमात्मा ध्यानात यावा. काय यावा? महाराज तुम्ही केवढ्याचाही आणा, 40,000चा आणा का 51,000चा आणा. नामदेव महाराजच्या नंतर बाबा, नामदेव महाराजाच्या नंतर कोणाच्या कीर्तनात देव नाचला? अहो दिसला नाही तर नाचाच नाचला बाबा. नामदेव महाराजांच्या कीर्तनात देव नाचला. नामदेव कीर्तन करी रोज प्रमाण म्हणणं चालू आहे, आम्ही बी आणि तुम्ही बी. पण संत नामदेव महाराजांच्या नंतर कोणाच्या कीर्तनात देव नाचायला आला? दिसला कोणाच्या कीर्तनात? कारण ती पात्रता आता कुठल्याच कीर्तनकारात नाही. मग 2 तासाच्या वेळेमध्ये कीर्तनकाराने असं बोलावं की 2 तासात तुम्हाला निदान देव तरी आठवलं पाहिजे. ऐसी कीर्तन मर्यादा संताच्या घरची, की जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. मग या जगात जर कार्य जर सत्य कोणाचं असेल तर ते फक्त संतांचं. मी सांगत होतो तुम्हाला की आपण भाग्यवान. आपला जन्म संतांच्या नंतर झाला. संतांच्या जर अगोदर आपण जन्माला आलो असतो तर आपल्याला देवधर्म कळाला नसता, संत कळाले नसते, ग्रंथ कळाले नसते. कारण जगाच्या पाठीवर जीवन जगाची जी दिशा आहे ती फक्त संत देतात. दुसऱ्या व्यक्तीकडे ही कला नाही, दुसऱ्या व्यक्तीकडे हे ज्ञान नाही. कारण भगवान परमात्मा इतका सामान्य नाही. भगवान परमात्मा पायाची वस्तू नाही. भगवान परमात्मा आतापर्यंत कोणाला भेटला बी नाही आणि कळाला बी नाही. कारण तो देव आहे. कळले ती नाही वेदासी काही पुसू नका बाई, शेष शिनल्या झाल्या सहस्र जीवा जीवा, देव का हो विटेवरी उभा, देव का हो विटेवरी उभा. जगात देव विटेवर का उभा आहे कोणालाच कळलं नाही. ते फक्त वेदा नाही नाही कळला अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा. देती ग्वाही वाह वाह देती ग्वाही वेदशास्त्र देती ग्वाही, त्यांचा महिमा संत महिमा कळाला नाही. आपला विषय चालू आहे श्रीरंग महाराज की भगवान परमात्मा जगात कोणालाच कळाला नाही, वेदाला सुद्धा कळला नाही. तो भगवान परमात्मा जरी या जगात कोणी आणला असेल तर तो फक्त संतांनी. बरवी झाली शरण गेलो आणि याला रूपाबळी, किंवा तेने आगुना आणला. कोणा आणला देव या जगात? संतांनी, पुंडलिकाच्या भावार्थानंतर. पण तेने आगुना आणला. कारण जगद्गुरु तुकोबर आहे, प्रत्येक अवतारात भगवान परमात्म्याच्या सोबत जे जे झाले अवतार तुका त्यांची बरोबर. वेद अनंत बोलिला पण अर्थही तुकाची साधीला किंवा शोधिला. विठोबासी शरण जावे निज निष्ठा नाम गावे. म्हणून भगवान परमात्मा आपण जर संतांच्या अगोदर जन्माला आलो असतो तर देव आपल्याला कळाला नसता. काय अवघड आहे हो. संतांशी देव बोलला, संतांच्या सोबत देव जेवला. शेठ आपल्या स्वप्नात सुद्धा नाही. किती वर्ष झाली सप्त्याला? 30. किती आला स्वप्नात देव? केवढा मंडप आहे, केवढाले महाराज येऊन गेले. लय दिवस झाले मी गायला होतो तेव्हा त्याच्या पायात बिडी होती, पाती महाराज आणली होती. काय नाव कोण त्यांचं काही करायचं नाही आपल्याला त्यांच्याशी.
तुमच्याच गावात नाही, माझ्या गावात 70 वर्ष झाली, तीच काय धरून बसली तुम्ही, पण कोणाच्याच आणखीन देव स्वप्नात नाही. मग आपण भक्ती करत नाही का? करतो. सगळ्याच्या गळात माळा आहे, द्वादशीच्या पंक्ती चालू आहे, एकादशीचा उपवास चालू आहे, सगळं पद्धतशीर चालू आहे. पण ही भक्ती फक्त आपल्याला मनासारखी, देवाला आपली भक्ती आणखीन आवडली नाही. देव संतांच्या सोबत जेवला, देवानं संतांच्या घरी कामही केले आणि देव संतांना बोलला, त्यांच्या सोबत राहिला. देव आपल्या स्वप्नात आला नाही साडू. त्याचं कारण आहे आपली भक्ती तशी नाही. आपलं फक्त चाललं, शिवरात आली की रताळा उकडायचे, एकादशी आली की साबुदाणा भिजू घालायचा, कोणी सफरचंद खाय, कोणी उकळे सांगणार. तुम्हीच नाही, आम्ही बी त्याच्यात तशी भक्ती चालू आहे की नाही? चालू आहे आपली. जेथे पाहिजे ते देखीचा पर्वत, पाया विन भिंत तातडीची. फक्त आपलं चालू आहे. शेजाऱ्याने केलं म्हणून आपण करू राहिलो, पण शेजारी कौन उड्या आणू राहिला आपल्या डोक्यात येत नाही. श्रावण महिना आला आणि शिवरात्र आली की कोणता बी माणूस पा मावली, बेल महादेव, बेल महादेव. महिला घ्या का, लहान लेकरं घ्या का, महाराज घ्या का, मास्तर घ्या का, कलेक्टर घ्या, श्रावण महिन्यात कोणताही माणूस, कोणी पायात घालत नाही तर कोणी दाढी करत नाही तर कोणी बोलत नाही तर कोणी पाणीच पित नाही तर कोणी दूधच. बेल महादेव, बेल महादेव. लय सुशिक्षित असला, क्वालिफाईड, तर त्याला लाज वाटते हातात बेल न्यायची. त्याच्या हातात कॅरी बॅग, पन्नी, हातात पन्नी, पन्नीत बेल महादेव, हातात पन्नी, पन्नीत बेल महादेव, हातात पन्नी, पन्नीत बेल महादेव. किती दिवस? अहो महिनाभर. आणि श्रावण संपला, फक्त पन्नी बदलती. बेल व्हायला कोणत्या कलरची राहती? आणि नंतर काय काळी म्हणते तुम्ही बी? बाकीच्या जाऊ द्या, पण तुम्ही लेस मावळूच्या जवळ आहे ना. कसा देव प्रसन्न होईन आपल्याला? आपलं फक्त महिनाभर, नवरात्र संपूस तर, गणपती उठूस तर. श्रावण महिन्यात महादेवाच्या मंदिरात एवढी गर्दी राहते डॉक्टर, एवढी गर्दी राहती. तर श्रावण संपल्यावर तितकीच गर्दी त्या बी दुकानावर राहती. कोण्या? वैनदेव प्रसन्न. संतांनी अशी भक्ती नाही केली. भक्ती आम्ही केली, भक्ती आम्ही केली, साधोनी उतमे गो, साधोनी उतमे गो. भक्ती आम्ही केली, साधोनी उतमे गो. भक्ती आम्ही केली, भक्ती आम्ही केली, साधोनी उतमे. पावलोय संग सुकयाचे, पावलोय संग सुकयाचे. संत म्हणतात आम्ही स्वतःच्या अंतःकरणातला दंभ, अहंकार, मद, मत्सर, द्वेष बाजूला सारला आणि भगवान परमात्म्याची भक्ती केली. परिणाम सुख आम्हा झाले. धरितायाचा संग, धरितायाचा संग, सुख आम्हा झाली. धरितायाचा संग. मग संत जे भक्ती करतात ती भक्ती आणखीन आपल्या जीवनात घडली नाही. आपली स्वार्थी भक्ती आहे. संतांनी निस्वार्थ भक्ती केली. पण या जगात जीवन जगत असताना माणसांना असं माणसाची आवड पाहिजे की ज्या जगात संतांची जी आवड आहे ती आपली आवड पाहिजे. संतांनी जी भक्ती केली ती भगवान परमात्म्याला प्रिय झाली.
कारण संत भगवान परमात्म्याला वाटलं तसं जगले, आपण आपल्या मनाला वाटतं तसं जगू राहिलो. मग जगद्गुरु तुकोबरायाच्या जीवनातली आवड आहे की संपदा आवडत नाही, धन आवडत नाही. मग काही माणसानं असा प्रश्न केला की का हो महाराज, तुम्ही म्हणतात धन आवडत नाही आणि एका प्रमाणात तुम्ही सांगता जोडून या धन उत्तम व्यवहारे. वा हे उदास विचारे वेच करी. या प्रमाणात जगद्गुरु तुकोबराय घेतलेल्या सेवेकरत्या अभंगात म्हणतात मला धन आवडत नाही, आणि तिकडच्या प्रमाणात जगद्गुरु तुकोबराय म्हणतात जोडून या. झोपले? इकडं सांगतात धन कमवलं पाहिजे जोडा, आणि तिकडं काय सांगतात जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगामध्ये मला आवडत नाही. मग ते खरं फुके बाबा काय हे खरं कोणतं? जोडून या धन हे खरं का संपदा सोळा नावडे मनाला हे खरं? बाकीचे बोलूच नका आता. जोडून या धन बी म्हणतात जगद्गुरु तुकोबराय, आणि संपदा सोहळा नावडे मनाला म्हणतात जगद्गुरु तुकोबराय. याला म्हणतात वदतो व्याघात दोष. काय म्हणतात? वदतो व्याघात दोष. वांजेची या पुत्रा कैसी जन्म पत्रिका. वांज मावशीला मुलगाच नाही तर त्याच्या जन्माची पत्रिका कुंडली निघन का भाऊ? हा, मग जोडून या धन उत्तम व्यवहारी हेही खरंय, आणि संपदा सोहळा नावडे म्हणाले हेही खरंय. महाराज म्हणतात धन अवश्य कमवा, सगळ्या अंगाला राख लावून ज्ञान गंधून आमच्या सोबत फिरा. एक लक्षात घ्या, कुठलाच कीर्तनकार डायरेक्ट हिमालयातून खाली येतून तुमच्या समोर बोलतो हे डोक्यातून काढून टाका. पहिलं घरचे सोयीला लावतो मग येतो. काय झालं चुकलं म्हणते का? पण कोणाला त्रास होईल आणि तुम्ही धन जमा करशाल ते धन उपयोगाचं नाही. कारण जो व्यक्ती उत्तम व्यवहारानं धन कमवतो त्याच्या जीवनामध्ये उत्तमची गती तो एक पावेन. उत्तमची गती कोण एक पावेन? जोडून या धन उत्तम व्यवहारानं जो कमवतो आणि उदास विचारांना परमार्थिक कार्यात जो खर्च करतो त्याच्या जीवनामध्ये उत्तमची गती तो एक पावील, उत्तम भोगील जीवखानी. मग आपल्याला जर उत्तम गती प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर धन कमवत असताना शांती रूपी नव्हे कोणाचा वाईट. वाढवी महत्व वडिलांचे किंवा भूतदया गायी पशूंचे पालन तान्हिल्या जीवन वना माझी. हे कार्य करून या नेमात राहून जर धन कमवलं तर मग जगद्गुरु तुकोबराय म्हणतात उत्तमची गती एक पावेन. आणि अनितीनं कमवलेलं धन जगद्गुरु तुकोबराय म्हणतात मला आवडत नाही. त्याचं कारण जगद्गुरु तुकोबराय म्हणतात जिथं धन आलं तिथं वाद आला, जिथं धन आलं तिथं भांडण आलं. पूर्वीच्या काळात आपण सगळे लहान असताना बाबा तुमच्या काळामध्ये म्हणजे तुम्ही जेव्हा तरुण होते तेव्हा 4-4च पत्राचं घर राहायचं. 7-8 माणसं एकाच घरात राहायची. बरोबर आहे? 4-4, 5-5 पत्राचं तुमच्या काळात सगळ्या यायच्या. तर सगळ्या परिवारातले माणसं 4 किलो धान्य रोज विकत आणून दळून खायचे. तर वेगळे राहत कोणाचीच लग्न होईल नाही किती परिवार एकत्र राहत होता का? पैसा कमी होता म्हणून. आता पैसे बघ कमी पण दारं किती झाली? 4-5 झाली. कशामुळं? जिथं धन आलं तिथं महाराज म्हणतात वाद आला. म्हणून माझ्या जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणतात मला संपदा ना आवडी.
महाराजांना वा. एखाद्या वेळेस कीर्तनकाराच्या एखाद्या वाक्याला टाळी वाजवली नाही तरी चालन, पण गायक वादकाकरता टाळी वाजवली पाहिजे. का वाजवली पाहिजे? 9:30 वाजेपर्यंत जर कीर्तनकार आला नाही तर कोणाला फेटा बांधून उभं करता येईल, पण 6-6 महिने तारीख देऊन गायक भेटत नाही. गजानन महाराज प्रगट दिन झाला, 2 दिवस झाले आप्पा. निस्त्या गायक वादकामुळं काल्याचं कीर्तन गोकुळला 3 वाजता चालू केलं बाबा. चाल म्हणाला माणूसच भेटत नाही. महाराज लय आता, पण गायक वादक भेटत नाही. कारण कधी कधी कीर्तनकारापेक्षा गायक श्रेष्ठ आहे. कारण आताच्या काळात, अलीकडच्या काळात बाबा, आता आमच्या काळात थंडीच्या दिवसात रग अंगावर घेऊन बी कीर्तन पाठ केलं जातं. काय होत नसतं ते, पण चालू आहे तसं. आताच्या काळात थंडीच्या दिवसात रग अंगावर घेऊन सुद्धा कीर्तन पाठ केलं जातं, पण महाराजांचं गायन आणि यांचं वाजवणं हे तिथंच करावं लागतं. कुठं? इंद्रायणीच्या घाटावर आळंदीला सकाळी 3 वाजता उठून एक राग 6-6 महिने घासावं लागतो. एक अभंग 1 महिना पाठ करावं लागतो. संता घ्यावं लागती, उगस नाही ते. एक बोल 6-6 महिने थंड्या पाण्यानं स्नान करून मग बसवावं लागतो. तेव्हा ते लोक टाळ्या वाजवतात इथं. आणि जे गातात नाही हे सुद्धा रागातच गाणं गातात. TV पाहतो ना आपण चित्रपट, काय गाणे काही चित्रपटात ते म्हणायचे नाही आपल्याला. विषय सांगतो तुम्हाला, काही अशी चित्रपटात गाणी ते जर लागले सकाळी 6 वाजता झी टाकीजला, तर 6-6, 7-7 वर्षाची पोरं आहे आपल्या गावात. सकाळी 6ला जर गाणं लागलं झी टाकीजला सैराट मधलं भाऊ, तर पोरग रग फेकून देत. तितक्या सकाळी एक झलक नाचतं. कशामुळं नाचतं ते गाणं त्याच्या कानात हृदयात बिंबलं. पण त्यांच्याकरता कधीच टाळी वाजवायची नाही. का? त्यांचं गाणं कानानं ऐकलं तर आपल्या घरातलं 6 वर्षाचं येडं होण्याची दाट शक्यता आहे. काय बोलतो मी? चित्रपटातल्या गायकाचं गाणं जर कानानं ऐकलं तर आपल्या घरातलं 6 वर्षाचा मुलगा मुलगी येडं होण्याची दाट शक्यता आहे. त्यांची बुद्धी भ्रष्ट होण्याची दाट शक्यता आहे. आणि त्याच गाण्याच्या चालीवर आता महाराजांनी चरण म्हणलं, ते जर इथं तुम्ही ऐकलं तर 400 किलोमीटर वरच्या ज्ञानोबराच्या समाधीचं दर्शन खंडाळ्यातून होत. म्हणून गायक तो उदरला, सैराट मधला नाही, चित्रपटातला नाही, मालिकेतला नाही, माझ्या वारकरी संप्रदायाचा. मग तो लहान असो की तो मोठा असो, वारकरी संप्रदायाच्या गायकासारखा जगात गायक नाही. अनेक गायक गाजले महाराष्ट्रात, भारतात अनेक गायक गाजले. लय झालं तर 2 वर्ष 3 वर्ष गाणं ऐकलं तुम्ही सैराट मधलं. खंडोबाची कारभारीन किती वर्ष चाललं गाणं? 1 वर्ष. पण ज्या महान गायकानं वारकरी संप्रदायाचं भजन गायलं, पंडित भीमसिंग जोशी, लता दीदी मंगेशकर, आणखीन लोक त्यांचं नाव विसरत. मग सैराट मधल्या गायकाची जयंती पुण्यतिथी होती का लता दीदीची पुण्यतिथी होती?
कशामुळे होती? तिनं भजन गायलं, भीमसिंग जोशीनं अभंग म्हणले म्हणून लोक त्यांना विसरत नाही. म्हणून गायक तो उद्धराला सैराट मधला नाही, माझ्या वारकरी संप्रदायाचा. महाराजांनी चरण म्हणलं, सुंदर चाल म्हणली महाराजांनी. संपदा सोहळा नावडी मनाला. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, जिथं धन आलं हे तुका म्हणे धन, धनासाठी देती प्राण किंवा घेती प्राण. जिथं धन आलं, धनाकरता भाऊ भावाचा वैरी होतो, माणसं एकमेकाचा खून करायला टपतात. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मी माझ्या डोळ्यानं अनुभवलं. सर्वसामान्य माणसं पैशा करता मेले हे तर मला माहीतच आहे, पण या विश्वाचा सम्राट राजा होता, राजा धृतराष्ट्र. काय होता? राजा होता. किती पोरं होते धृतराष्ट्राला? पोराव आता कुठे त्याची 101 आणि कुठे आपले 2, कुठे लावते साखळी? 2-2च पोर आहे काही काही माणसाला, पण ती बी नीट चालत नाही. माणसं ज्याला 100 पोर होते त्याच्याकडे किती पैसा असेल. पण जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, एवढाही श्रीमंत राजा, विश्वाचा सम्राट राजा एवढा श्रीमंत होता, पण डोळ्यानं तो आंधळा होता. आता धृतराष्ट्र का आंधळा होता याचं एक कारण वेगळे. असं वर्णन आलं एका ग्रंथामध्ये, असं वाचण्यात आलं माझ्या, की धृतराष्ट्र या जन्मात येण्याच्या अगोदर पाठीमागच्या जन्मामध्ये एका राजाचा राजपुत्र होता, राजकुमार होता. कोण? धृतराष्ट्र. मग शिकार करण्याकरता जंगलात आला घोड्यावर. ऐ पोराव, काय गोंधळ तुमचा? हसा जो नका, बोल नका, तुमच्यातच चाललं राव. तुम्ही का बाहेर बसले का टपरीवर आहे तुम्ही? हा, तुमच्यासारखाच आहे मी का काही वेगळं बोल राहिलो? धृतराष्ट्र का आंधळा होता? राजपुत्र असताना धृतराष्ट्र घोड्यावर बसून शिकार करण्याकरता राजपुत्र असताना जंगलात आला. शिकार भेटली नाही आणि तहान लागली, तहानेनं व्याकुळ झाला. ते तहान लागलेल्या माणसाला लवकर राग येतो, आणि ज्याला भूक लागली का तो माणूस जास्त रागवतो घरी आल्यावर. म्हणून अशी पद्धती, केवढाही कामातून माणूस घरी आला तर पहिल्यांदा घरी काय देतात त्यांना? झोपल्या. अशी पद्धती. तानेनं व्याकुळ झाला, राग आला, हातातला बाण घेतला आणि तो बाण एका दगडानं असा मोडला. 1000 वेळेस त्याच्या बाणावर दगड टाकले, तहान लागली, शिकार भेटत नाही, आणि बाणावर दगड टाकून निघून गेला. पण तो दगड नव्हता, ती गार होती. काय होती? गार. ती गार एकूण एकावर आपटल्यामुळं ती जंगलाला आग लागली. हा निघून गेला, पण जंगलाला आग लागली, आणि त्या जंगलामध्ये एका गर्भवती सर्पीने आपले 100 पिलांना जन्म दिला तर 100 अंडे गाळले होती. एवढी आग पसरली जंगलात. आग पसरल्यामुळं सर्पीन बिळात गेली, पण ते पिलं बाहेर होते 100. आग जवळ आली, आपल्या श्वासाच्या तोंडाच्या वाफेनं श्वासानं ती जाळ विझवण्याचा प्रयत्न केला, पण शक्य आहे का ते? पण पिलं वाचावे म्हणून सर्पीन पिलंही वाचले नाही आणि श्वासाना विझवण्याचा प्रयत्न केला तर ती सर्पीन दोन्ही डोळ्यांना आंधळी झाली. पिलं जळून खाक झाले, जंगल जळून खाक झालं, शांत झालं. सर्पीन जेव्हा बिळातून बाहेर आली तर आंधळी सर्पीन आपल्या हातपायानं शरीराच्या स्पर्शानं अंडी ती पाहू लागली. पिलं जळून खाक झाले होते. तिनं श्राप दिला, म्हणली ज्यांना कोणी या जंगलाला आग लावली असेल त्यालाही एक दिवस 100 पोरं होतील, पण तो आंधळा होईल. म्हणून धृतराष्ट्र आंधळा झालाय. एक असं कारण आलेलं आहे, म्हणून तुमच्या समोर ठेवलं. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, ज्या विश्वाच्या सम्राट राजाला 100 पोरं होती, जो राजा होता त्याच्याकडे कमी पैसा असेल का? हा, पण दुष्ट होता. पांडव 5च होते. किती होते? 5. आणि कौरव वाटेल तेवढा त्रास देत होते ते 5 जणाला. सगळे विसरत होते, पण भीम म्हणला एकदा जर सापडला ना मग तुला. म्हणून माणसानं जरा संसारात भजून खाल्लं पाहिजे. होताच तो कापूस या कंद्या वर्षी शिल्लक पण निद्यान
यंदा पुढे लावणं चालले तवाच भाव होता व्हॉट्सअपला 15, 14, 16. लोक म्हणते आता निदान जर 9 झाला ना, आता खाजूपेक्षा 9 पुरला ना. अजिबात धृतराष्ट्र कोणाचा ऐकत नव्हता. भगवान कृष्ण एकदा शिष्टाचार करण्याकरता आला. म्हणले काही मोठं अंतर नव्हतं. एक खांबाला पाठ लावून बसले का बाबा हे दोघं. तिथं होतं धृतराष्ट्र. माझ्याकडे पहा तुम्ही. भगवान कृष्ण शिष्टाचार करण्याकरता आला. तिथं होता धृतराष्ट्र. ते दोघं बसले तिथं. चौबदार उभे इथं होतं दुर्योधन. एवढं अंतर होतं. आणि मी उभा आहे का इथं होता कृष्ण. लय फरक आहे. पण मग आता उदाहरणापुरता आता कृष्ण कोण्याकडं मी कोण्याकडं हा उदाहरणा करतात. तिथं होता धृतराष्ट्र, इथं होता दुर्योधन आणि मी उभा. इथं कोण होता भगवान कृष्ण. फरक आहे पण उदाहरणापुरता. भगवान परमात्म्यानं सांगितलं दुर्योधना अरे सख्खे भाऊ काय चुलत काय आणि काकाचे काय तोय सख्खे भाऊ काय. नको काही जास्त देवतायला पण निदान 5 भावाला अर्ध राज्य. अजिबात दुर्योधन गोट कानावर घेणे. म्हणले नको देऊ अर्ध राज्य निदान 5 भावाला 5 गावं. तर ते आंधळ म्हातारं कुठं बसेल होतं तिथं. एवढं अंतर होतं ना. तर ते आंधळ म्हातारं मागून म्हणे दुर्योधना त्याला सांग. कोणला देवनी काहीच नाही डायरेक्ट आरे तुरे. त्याला सांग 5 भावाला 5 गावच काय आणि अर्ध राज्यच काय. सुईच्या टोकावर बसल इतकं सुद्धा भेटणार. इतकं सुद्धा भेटणार. आता देव येतो माझ्याकडं. पहा एक 15 मिनिटं बाकी आपल्याकडं. ही माणसं समोर शायने सगळेच तुम्ही शायने बसले म्हणून सांगा वाटतं. न तर मग दुसरी कॅसेट टाकली की त्याचं नाव कीर्तन नाही, त्याचं नाव डायरेक्ट तमाशा आहे. हे आमचे गुरु इथं बसले म्हणून चोपून चाललंय. आणि कीर्तन त्याचंच नाव आहे. कीर्तनात आल्यानंतर ऐकणारा कोण सांगणारा कोण पुण्यच घडल पाप बी घडू शकतं. म्हणून एक तर देवाच्या कार्यात यायचंच नाही आणि आलं तर जरा नीट राहिलं पाहिजे. एक तर मंदिरात जायचंच नाही, गेलं तर जरा नीट काम केलं पाहिजे. कारण देव एक तर कोणाला धरत नाही आणि धरलं तर मग. आता ज्याला 100 पोर आहे त्याचं सांगू राहिलो मी. हे काय कमी असेल त्याच्या घरी. आंधळ म्हातारं मागून म्हणे त्याला सांग कोणला कृष्णाला अर्ध राज्यच काय 5 गावच काय. सुईच्या टोकावर बसल इतकं सुद्धा भेटणार नाही. भगवान परमात्मा निघून गेला. आता देव येतो. हे 100 होते आणि हे 5च होते पण चिंतन मात्र देवाचं करत होते. पाहती पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठवीती. भगवान परमात्मा अशी वेळ आणली. 5च होते पण यांच्या पाठीमागे उभं राहिला आणि 100 होते तर 100 हाणले. जो म्हणत होता का अर्ध राज्य आणि 5 गावं फक्त सोयीच्या टोकावर बसल इतकं सुद्धा भेटणार. शेवटी तेवढंच म्हातार राहिलं आंधळ. जो म्हणत होता का त्याच्यावर टाईम आणला देवाना. कशाचा उपाशी राहायचा. पण धर्मराजा होता, अर्जुन होता, नकुल सहदेव होते, भीमदादा होते. भगवान परमात्म्याने सांगितलं अरे त्याचा आंधळा आहे, तो क्रूर आहे, तो दृष्ट आहे. मग आपण बी तसंच व्हायचं का. अरे म्हणले बाप काय काका काय सांभाळा. भगवान परमात्म्याचा शब्द धर्मराजा डावलत नव्हता, अर्जुन डावलत नव्हता. म्हणून काकाची व्यवस्था सुरू केली. 6 महिने रोज गावरान तुपात जेवण होतं धर्मराजाच्या घरी रोज. ते का तुमच्या आमच्या घरचं वरण होतं का गुमान बाबा. ही ठरलं जाऊ द्या. या म्हाताऱ्याचा एक स्वभाव आहे. एकदा ज्या गावून सप्त्याहून आणलं त्या गावचं नाव निदान 3 महिने विसरत नाही. ती जेव्हा आता दुसऱ्या सप्त्यात जाईल आणि तिथं काही याच्या वेगळं होईल तेव्हा ती ही सरत
आणि ते डोक्यात घेत. इटललं नाही सांगत मी. इटललं कशाला सांगू वरण मी जेवलेच नाही ना. आता मी कीर्तन झाल्यावर पाहिजे ते काय सांगत होतो मी याच्या आधी. तुम्ही बोलल्यामुळे गोळ झाला मावशी. हा तुम्ही पुढे बसेल म्हणून सांगितलंय. पण आपलं रात्री कीर्तन होतं लिंगेवाडीला. लय लांब आहे की लिंगेवाडी. तुम्ही सकाळी विचारू शकता. मांग बसेल म्हातारी होती. म्हणलं आजी मी याच्या आधी काय सांगत होतो. म्हातारी म्हणे भाऊ ध्यानात राहत नाही तर धंदा करू नये. माग तुम्हाला काय वाटतं इथले लोक बोलत्या. सगळ्या महाराष्ट्रातले असेच आहे. धर्मराजाचं घरचं जेवण होतं ते. आणि जी मावशी सुंदर स्वयंपाक करते ना मावशी, म्हणजे तुम्ही सगळ्या सुंदरच स्वयंपाक करतात. सुंदर चांगला स्वयंपाक करणाऱ्या मावशीचं ज्ञानोबर आहे. वर्णन करतात सुगरणी आणि उदार रसज्ञानी जेवणारे. स्वयंपाक करायला मावशी कशी पाहिजे सुगरण. वाढायला कशी पाहिजे उदार. आणि खाणाराला बी जरा अक्कल पाहिजे. न तर मग भात येतं त्यात वांग्याची भाजी त्यात गुलाबजाम येतं त्याच्यात. त्याला म्हणलं असं कोणतं ते म्हणे मध्ये एकच होतं. अरे पुरणाची पोळी वेगळी पुरणात केली रसी वेगळी केली. ती मावशी सकाळपासून स्वयंपाक करू राहिली. तुला वेगळं वेगळं वाढन तू एकत्र करू राहिला. म्हणून स्वयंपाक करणारी मावशी कशी पाहिजे सुगरण. आणि वाढायला कशी पाहिजे मोकळ्या मनाची. न तर मग हवं का हवं का तू टाकतावा खावन ना ती ते मरण. घेता का घेता का घेता का तू टाक दमेली ती खात. आणि काही की मावशाच्या हातातच चवी अक्का ती. काही की मावशाजवळ तुम्ही कारलं द्या. कारलं कळतं ना तुम्हाला चिडचं नाही पोलन करायचं नाही. कशाचं खायचं. कारलं करा असं वाटत नाही जेवण वस्तरी कारलं इतकं गोड. आणि काही की मावशाजवळ पराव काही की मावशाजवळ तुम्ही किती किराणा सामान आणून द्या भाजी करणारच नाही कोरड्यास. काही की मावशाच्या हातात गुण असतो तो. आणि काही की मावशाला जर तुम्ही खीर करा सांगितली तर ती पिठल्यासारखी लागते. पहा पिठलं कळतं तुम्हाला जावई ओळखली जावई. वा वा आम्ही पोरगी दिली म्हणजे येडे एक आम्ही ते ओळखले जावई. आणि 10 मिनिटं राहिल्यामुळं त्याच्याकडेच लक्ष आहे. मग इवाई बी आले का मग ते डबल जमलं. हा तुम्ही खंबीर राहते गेले तर निदान तुम्ही. हा वा रे वा. भगवान परमात्मा आहे तो. गावरान तुपात जेवण हे काकाची व्यवस्था. 6 महिन्यानंतर धर्मराजा आले सहज फिरायला. तर धृतराष्ट्र असा चक वाळून गेला. म्हणले काका स्वयंपाक काही कमी जास्त. म्हणले नाही मस्त आहे गावरान तुपात जेवण आहे. म्हणले तुम्ही खराब कस का झाली काही व्यवस्थित तुमच्या कमी अधिक आहे का. म्हणले काहीच नाही फक्त थोडं अधिक हो राहिलं. म्हणले काय. अरे म्हणलं सगळा स्वयंपाक वाढून देतो भीम. आणि त्याच्याजवळ गादा आहे म्हणले 9 मनाची अशी खन खन वाजवत ताटाजवळ येतो आणि मला म्हणतो म्हणले पाणी गिनी फिरवलं झे झाली खायचं घास घ्यायचं. तर मला म्हणतो म्हणे आंधळ्या हा ना काय. मस्त पंगत होती आज. आता कोणाची होती श्रीरंग पाटलाची. मस्त पंगत बसली आणि असं सगळ्या महाराजांना आपण सगळ्यांना पाणी फिरवलं. ते आले असते पण तिथं त्यानं म्हणत असतं झालं ग भो फिरलं सगळं. हा खा पालतं का कधी
खावाटन का माणसाला. तसं भीम सगळं वाढून द्यायचा धृतराष्ट्राला. सगळं गरम करून कडून तूप बी टाकायचं, त्याच्यावर पाणी फिरू द्यायचा आणि घास घ्यायचा. तर भीम म्हणायचा, आंधळ्या हा हे जे खवरायला ना तू 100 पोरं मारेले ना, त्याच्या रक्तातच पीठ भिजवेले. म्हणले खाय खावाटन खाव. तो 100 पोरं कसे मारले हे जर वर्णन करत असल आणि धृतराष्ट्राला आंधळ्या काका नाही गिका नाही काहीच नाही, आंधळ्या खाय खाईन ती. कदरला ना धृतराष्ट्र, त्याग केला, तिथून उठला आणि जंगलाच्या दिशेनं गेला. तर ज्या जंगलाला मागच्या जन्मात धृतराष्ट्रानं आग लावली होती अनवधानाने, त्याच जंगलाला आग लागली. आणि जसं ऊसाचं वावर फुकल्यानंतर एखादा पक्षी जळून वरपळावा किंवा गावाचं काळ पेटवल्यानंतर एखादा पक्षी वरपळावा, तसा या विश्वाचा सम्राट राजा जगद्गुरु तुकोबराय म्हणतात पक्षासारखा वरपळून मेला. म्हणून या जगात एवढा श्रीमंत राजा, ज्याला 100 मुलं होती, ज्याच्याकडे एवढे धन होतं, त्याची ही अवस्था झाली. म्हणून मला संपदा सोहळा नावडी म्हणाला. तुम्हाला संपत्ती आवडत नाही, तुम्हाला धन आवडत नाही, धनाच्या संबंधाने आलेले सोहळे आवडत नाही, मग नेमकं तुम्हाला काय आवडतं? आपल्याकडे वेळ कमी. महाराज तुम्हाला नेमकं काय आवडतं? जावे पंढरीसी आवडे मनासी, कधी एकादशी आषाढी. का हो महाराज? लोक वृंदावनला जातात, साडू अयोध्येला जातात, दिल्लीला जातात, गंगासागरला जातात, काशीला गेलते तुम्ही? झोपल्या काय तुम्ही? कधी गेलते तुम्ही असं तिकडे वृंदावन काशीला गेलते तुम्ही? कोणीच नाही गेल्या का? गेल्या असन. हा मग महाराज लोक तिकडं जाऊ राहिले ट्रॅव्हल्स ना, मस्त टूर काढू राहिले. आणि तुम्हाला पंढरपूर आवडतं इतक्या जवळचं? कोण म्हणतं? लोक म्हणले महाराजाला. महाराज म्हणले वाराणसी गया पाहिली द्वारका, परी नये तुका पंढरीच्या. परी नये तुका पंढरीच्या या शब्दाचा अर्थ असा आहे, महाराज म्हणतात मी वृंदावन पाहिलं, मी द्वारका पाहिली, मी मथुरा पाहिली, मी काशी पाहिली, मी जगातले सगळे तीर्थ फिरलो, पण जे सामर्थ्य पंढरपुरात ते इतर तीर्थात नाही. बाकीच्या तीर्थाला जाऊ नका मी असं म्हणत नाही, कारण असं प्रमाणे जोवरी सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय, तीर्थयात्रे जाय चुकू नको. सगळे तीर्थ करा, पण सगळ्या तीर्थात जे सामर्थ्य नाही ते पंढरपुरातल्या देवात आणि पंढरपुरामध्ये सामर्थ्य. म्हणून महाराज म्हणतात जे सामर्थ्य इतर तीर्थात नाही ते सामर्थ्य पंढरपुरात आहे. म्हणून मला पंढरपूरला जायला आवडतं आणि म्हणून माझ्या जीवनात कधी एकादशी येईल हे मला आवडतं. काय बाकीच्या तीर्थात काय पंढरपुरात त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे? तुम्ही ज्या काशीला गेल्या का? त्या काशीला जर तुम्ही आम्ही गेलो आणि तिथं जाऊन जर मेलो पोराओ तर मोक्ष भेटतो. काय बोलतो मी? एसटी खाली जर माणसाचा ऍक्शन झाला आणि माणूस जर मेलं गुमान बाबा तर 5 लाख भेटते. कोणाला भेटते ते? आपण मेलो की यायला भेटते. काही फायदा आहे त्या 5 लाखाचा? महाराज म्हणतात काशीला गेल्यानंतर जर माणूस तिथं जाऊन मेला, तिथं जाऊन जर त्यांना देह ठेवला तर मोक्ष भेटतो. पंढरपूरला तसं नाही. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस, किंवा मोक्ष देवोनी उदार काशी होय कीर, परिवेचे लागे शरीर ते गावी.
तिथं जर आपण शरीर सांडलं, तिथं जर आपण देह ठेवला तर मोक्ष भेटतो. पंढरपुरात 10 लाख लोक राहतात वारीत, तितक्याही वारीत जर आपण गेलो आणि नुसता कळस दिसला तर तात्काळ हा नाश अहंकाराचा. तुका म्हणे मोक्ष देखील्या कळस. हे सामर्थ्य पंढरपुरात आहे. आणि दुसरं सामर्थ्य संत म्हणतात या जगात आमचं जर माहेर असेल तर ते फक्त पंढरपूर. माझे माहेर पंढरी आहे विवरेच्या तीरी. संतांचं माहेर कोणतं आहे? पंढरपूर. माहेर संतांची नामया स्वामी केशवाची. म्हणून महाराज म्हणतात आम्हाला पंढरपूरला जायला आवडतं. बाई बाई जाते ग माहेरा, बाई बाई जाते ग माहेरा, बाई बाई जाते ग माहेरा, बाई बाई जाते ग संत म्हणतात आमचं माहेरी. माझ्या मूळ स्वरूपाला, माझ्या मूळच्या घराला, बाई बाई जाते ग माहेराला. किती जगद्गुरु तुकोबराला माहेर आवडतं पा. जेवढं सासरमध्ये राहणाऱ्या मावशीला माहेर आवडतं तेवढे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आम्हाला पंढरपूर आवडतं. मोठ्या हवसीने पती मी केला, ओ मोठ्या हवसीने पती मी केला, परी तो बोलत नाही मजला, बाई बाई जाते ग माहेराला. म्हणून संत म्हणतात आम्हाला पंढरपूरला जायला आवडतं. आणि काय आणखीन पंढरपूरला महाराज म्हणतात अवघीच तीर्थी घडली एक वेळ, चंद्रभागा डोळा देखली किंवा माझी बहीण चंद्रभागा, करीत से पाप भंगा, करीत से पाप भंगा. आवाज बसला जरा, रोजच चालू आहे. काय आणखीन पंढरपूरला महाराज म्हणतात आमचा बाप आहे पंढरपूरला. बाप माझा दीनानाथ वाट भक्ताची पाहत, कर ठेवूनी कटेवरी, उभा भिवरेच्या तीरी. म्हणून संत म्हणतात आम्हाला माहेराला जायला आवडतं, पंढरपूरला जायला आवडतं. सुदाम महाराज. आणि असं ज्याला वाटतं
तुका म्हणे ऐसे अर्थ ज्याची म्हणी त्याचीच चक्रपाणी वाट पाही. कोणाची चक्रपाणी वाट पाही? संपदा ना आवडी, धन ना आवडी, धनाच्या संबंधाने आलेली सोहळी ना आवडी, त्याची चक्रपाणी वाट पाही. ऐसे अर्थ ज्याचे म्हणी असं ज्याला वाटतं त्याचीच भगवान परमात्मा वाट पाहतो. उद्या एकादशी, एकादशीचा सुद्धा नियम सांगितला. आज काय? दशमी. एकादशीचा असा नेहमी दशमीला एक भोगतं म्हणजे आज सकाळी जेवायचं, पुन्हा जेवायचं आज संध्याकाळी जेवायचं. तुम्ही म्हणशाल आम्ही तर जेवण आलो राव. फसलं नाही तुमचं, मस्त चालू चांगले नाचू राहील तुम्ही. दशमीला एक भोगतं पण ते आपल्याकडून शक्य नाही. मग आज संध्याकाळी जेवायचं नाही, उद्या दिवसभरात निराकार उपवास धरायचा पण ते आपल्याला शक्य होत नाही. म्हणून असा नेहमी की थोडं फलाहार घ्यायचा. की कोणता आहार घ्यायचा? पण आपण कोणता घेतला? फराळ. त्याच्यावर बी जमलं मग पुन्हा दूध, पुन्हा शेंगदाणे, पुन्हा गुळ आणि पुन्हा सकाळीच काल उपास होता तर मग 8लाच पुन्हा. आणि काय नेहमी एकादशीच्या दिवशीचा पहा. जागा रे जागा रे जागा रे जागा रे गोपाळांनो राम नामी जागा. गोपाळांनो राम नामी जागा. आजच्या दिवशी दशमी आहे ना, आजच्या दिवशीचा नेहमी दशमी एक व्रत. आजच्या दिवशी करा दिल्ली दर्शन. आजच्या दिवशी आणि उद्या एकादशी. एकादशी उपवास तुम्ही जागा जागरण. जागा रे जागा रे जागा रे गोपाळांनो राम नामी जागा. गोपाळांनो राम नामी जागा. गोपाळांनो राम नामी जागा. वा. म्हणून महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये कधी एकादशी आषाढी ये जावे पंढरीसी आवडे मनासी. आणि असं ज्याला वाटतं त्याचीच चक्रपाणी वाट पायी. एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करायचं. वर हात करा. आपली वेळ संपली. 5 मिनिटं शिल्लक झाली आहे ना. 5 मिनिटं करा. वा वा. सगळे घ्यावर कॅमेऱ्यावाले सर्वांनी विठोबा रखुमा. टाळे 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 वाजवा. Bye.
खाली. वा 30 वर्ष झाले म्हणल्यावर माहितीच तुम्हाला कवा खाली करायची तर. वा संपदा सोहळा नावडी मनाला लागला टकळा पंढरीचा इथपासून तर तुका म्हणे ऐसे अर्थ ज्याची म्हणी त्याची चक्रपाणी वाट पायी. आपली वेळ होती 8:30 ते 10:30. एक 10-5 मिनिटं मी तुमची शिल्लक घेतली. बोलत असताना एखादा शब्द चुकला असेल, कोणाच्या अंतकरणाला टोचला असेल, सांगता येत नाही. कारण कीर्तन म्हणजे रेडीमेड कापडाचं दुकान आहे. रेडीमेड जर आपण ड्रेस घेतला तर एखाद्या माणसाला फिट बसतो, तसं एखादं वाक्य एखादं दृष्टांत एखाद्या माणसाला फिट बसतो. आई वडिलाचं अंतकरण करून मला क्षमा करा. गुरुवर्य बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. बळीराम महाराज आहे. सर्व गाणी आज पूजी तो महाराष्ट्र सा मुजरा महाराजा महाराजा विजहुला मुजरा महाराजा महाराजा विजहुला तो आपला विषय नाही, पण तुमच्या पत्रिकेवर शिवजयंती निमित्त सुद्धा कार्यक्रम आहे म्हणून 2 मिनिटं घेतले. असो करविली तैसी केली कटकट वाकुडे का नीट देव जाणे तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे कोणीही उठण्याचा प्रयत्न करू नका. ज्ञानेश्वर